आपल्याला सहगुणक कोणता समान दिसतंय? सहगुणक अरे सहगुणक कोणता समान दिसत नाही. आपल्या इथे काय करावं लागलं? काय टेन्शन घ्यायचं नाही. इथं बघा. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1 दोन चलातील रेषीय समीकरणे. त्याच्यातलं सरासरी 1.1 मध्ये पहिलं गणित पाहणार आहोत. पहिल्या प्रश्नातलं आपण पहिलं गणित पाहिले. काय ना कृती पूर्ण करायची होती. ते जर तुम्ही पाहिलं नसलं तुम्ही खाली डिस्कशन्समध्ये लिंक दिली आहे त्याची, ते तुम्ही पाहू शकता. आज आपण दुसऱ्या गणिताला सुरुवात करणार आहोत. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नाही नसाल तर आता सबस्क्राईब करा, तुमच्या बेल आयकॉनला ऑलमध्ये सेट करा, कारण असेच मी अपलोड केला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल. तर चला आजचा व्हिडिओ आपण सुरू करू. तर काय दे आपल्याला 3a अधिक 5b बरोबर 26 याला समीकरण 1 मानले आपण, आणि a अधिक 5b बरोबर 22 याला समीकरण 2 मानले आपण. आता इथं आपल्याला कोणता सहगुणक समान ते पाहावं लागेल आधी. इथं 3a आणि इथं काय नाही, म्हणजे काय नाही म्हणजे इथं काय एक राहते, याचा सहगुणक समान नाही. 5b सहगुणक समान आहे. 5b सहगुणक समान आहे, आणि म्हणून याला आपण कट ऑफ करू शकतो. तर कट ऑफ करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, बेरीज करावं लागेल, वजाबाकी करावं लागेल. हे चिन्ह वापरतात आपलं बेरीज करायची वजाबाकी. जर इथे सारखे चिन्ह असले तर वजाबाकी करतात, आणि इथे वेगळे चिन्ह असले तर बेरीज करतात. आता इथे कोणते येतं, सारखे चिन्ह येतं, म्हणून आपल्याला काय करावं लागणार, याची वजाबाकी करावं लागेल. म्हणून आपण लिहावं लागतं इथं समीकरण 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 1 व 2 यांची वजा करू. मग आपलं पहिले समीकरण काय आहे, 3a अधिक 5b बरोबर 26 हे आपलं पहिले समीकरण आहे. आणि दुसरं समीकरण काय, a अधिक 5b बरोबर 22 हे समीकरण आहे आपलं 2. आता आपल्याला बेस काय म्हणून आपल्याला ते बेरजेच तुम्ही द्यावं लागते. आता आपण बेस करायचे. इथं 3 आहे, इथं काय म्हणजे काय राहते, 1 राहते, म्हणजे 3 की 3 सॉरी वजाबाकी करायची इथं. मग 3 मधून 1 गेला राहिले 2 आहे. हे समान चिन्ह म्हणून कट ऑफ आपला नियम आहे. 26 मधून 22 गेले, 6 मधून 2 गेले राहिले 4, आणि हे 0, म्हणजे ही 2 इकडे गुणाकार आहे, इकडे जाऊन भागाकार जाते. म्हणून आता हे भागिले 2, तर 2 1 2 2 2 4, तर याची किंमत आली आपल्याकडे 2 आली. याची किंमत आली आपल्याकडे 2 आली. इथे याची किंमत 2 आली आपल्याला, तर आपल्याला आलेली किंमत कोणत्या तरी एका सोप्या समीकरणात ठेवायची. आता सोपं समीकरण कोणतं आहे, 3 अधिक 5b बरोबर 26 एक नंबर, आणि a अधिक 5b बरोबर 22. मला दुसरं समीकरण सोपं वाटतंय, तर मी कोणत्याच ठेवू शकता काय नाही, तर आपण इथे दुसरं समीकरण ठेवली. तर लिहावं लागतं आपल्याला समीकरण a बरोबर 2 ही किंमत, a बरोबर 2 ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. आपलं दोन समीकरण काय म्हणून आपलं a अधिक 5b बरोबर 22 हे आपलं दोन समीकरण आहे. मग आपली याची किंमत किती आली, तर 2 अधिक 5b बरोबर 22. तर हे 5b बरोबर 22, आणि इकडे हे 2 इकडे अधिक मध्ये इकडे जाऊन वजा होते. हे जर तुम्हाला नियम माहीत नसले तर मी असा एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही पाहू शकता, मी खाली लिंक दिलेली याची. तर इथं 5b बरोबर 22 वजा 2, तर 5b बरोबर 22 मधून 2 गेले राहिले 20. हे इकडे गुणाकार आहे, इकडे जाऊन भागाकार. मग याला भाग बसला 5 1 5 5 24, तर b ची किंमत आली 4. मग आपण द्यायचं x, y सॉरी a, b या समीकरणाचे उकल 2, 4 आहे. द्या तुम्ही. तर एवढं लिहून घ्या. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपला दुसरा प्रश्न कोणता आहे, x अधिक 7y बरोबर 10 आणि 3x वजा 2y बरोबर 7.
तर इथं कोणाचं सगुण समान दिसत नाही. मागच्या गणितामध्ये ए बीचं समान दिसत होतं. समान असले की त्याला कट ऑफ करायचं आणि जर समान नसलं तर आपल्याला समान करून घ्यावं लागते. मग आपल्याला इथं काय, इथं इथं 1 आहे, इथं 3 आहे, इथं 7 आहे, इथं 2 आहे, इथं 10, इथं 7 आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, समान करून घ्यावं. समान कसं करायचं, आता 3च्या वर काय नाही म्हणजे आपण काय करू तर समीकरण 1ला 3 ने गुणलं. आपण लिहत म्हणजे समीकरण 1ला 3 ने गुणू 3 ने गुणू. मग काय 3 गुणिले x अधिक 3 गुणिले 7y बरोबर 3 गुणिले 10. तर हे 3x झालं, हे 3x झालं अधिक 7 त्रिक 21y झाले बरोबर 30 झाले. हे समीकरण आपलं झालं, हे झालं आपलं 3. तर आपल्या सहगुणक आता समान करून घेऊन 3 समीकरण काढलं आपण, 3 समीकरण काढलं. आता काय करावं लागेल आपल्याला, आता हे समीकरण 3 व 1 ची वजाबाकी करावं लागेल, कारण हे चिन्ह सारखे आहेत ना, चिन्हांची वजाबाकी करावं लागेल. मग आपण लिहून म्हणून घेतो समीकरण 3 व 1 ची वजा करू, 1 ची वजा करू. अब तिसरं समीकरण काय आहे, 3x प्लस 21y बरोबर 30. हे समीकरण आपलं 3 नंबरचं आहे. आणि पहिले समीकरण काय, x अधिक 7y बरोबर 10, x अधिक 7y बरोबर 10. हे समीकरण आपलं 1 आहे. आता हे दोघांचे आपल्याला वजाबाकी करायची. हे आपण समान करून घेतले, हे तिसरं समीकरण मिळालं. आता आपल्या दोघांची वजाबाकी करायची. आता वजाबाकी तुम्हाला येतच असेल तरी पण मी सांगतो. हां, आता इकडं पहा, इथं वजा, आता 3 मधून 1 गेला, राहिले 2x. इथं काय नाही म्हणजे करायचं 1 राहते, 3 मधून 2x. 7 गेले, राहिले किती 14, 10 30 गेले, राहिले 2x बरोबर 20. इकडे 14, इकडे प्लस, इकडे जाऊन मायनस होते बरोबर 14. म्हणजे 2x बरोबर 20 म्हणजे 6. इकडे गुणाकार, इकडे जाऊन भागाकार होते म्हणजे 2. 2 1 2 4 2 3 7. x ची किंमत आली 3. आता x ची किंमत आली तशी आपल्याला y ची किंमत काढायला लागते. एवढं लिहून घ्या. तर आपल्याला x ची किंमत 3 आली. आता आलेली कोणती किंमत कोणतं तरी एका सोप्या समीकरण ठेवलं लागते. तर सोपं समीकरण कोणतं, 1 किंवा 2. आता मला वाटतं हे सोपं समीकरण 1. मी ते 1 पण ठेवतो, 2 ठेवू शकता. तर मी ते 1 ठेवलं. आता मी देतो मला ते x बरोबर 3. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेव. एक समीकरण काय आहे आपलं, x अधिक 7y बरोबर 10. हे समीकरण 1 आहे आपलं. आता x ची किंमत किती आली, 3 अधिक 7y तशी बरोबर 10. तर 7y बरोबर 10. इकडं 3 अधिक इकडे जाऊन वजा, तर 7y बरोबर वजा 3. तर 7y बरोबर 10 3 गेले, राहिले 7. डबल इकडे गुणाकार, तिकडे जाऊन भागाकारात. तर 7 न बसला 1 न भाग, 7 1 7, 7 1 7. तर y ची किंमत आली आपल्याकडं 1. y ची किंमत आली आपल्याकडं 1. किती लिहितो मी, y ची किंमत आली आपल्याकडं बरोबर 1. म्हणून आपण लिहूच इथं x, y या समीकरणाची उकल, इथे आहे 3,1 आहे असं लिहून टाका. तर हा आपण प्रश्न पाहिलाय. तर पुढचा प्रश्न आपण लगेच पाहणार. तर एवढं लिहून घ्या.
तर चला मित्रांनो, आपण आता 3 प्रश्न पडले, तर 14 प्रश्न आहे. 14 प्रश्न काय आहे? 2x वजा 3y बरोबर 9 हे समीकरण 1. 2x अधिक y बरोबर 13 हे समीकरण 2. तर आपण आपल्या काय करायला आता समान सगुण समान आहे. हे 2चं सगुण समान, हे 2 झालं आपलं कटा, 2 झालं आपलं कटा, म्हणजे याला काढून टाकायचं. आपल्याला काय करायला लागणार आता? 3च्या खाली सगुण काय ना, म्हणजे याची वजाबाकी करावं लागतं. म्हणून आपल्याला इथे द्यावं लागते समीकरण 2 मधून समीकरण 2 मधून 1 वजा करू, तर आपण इथे द्यावं लागतं समीकरण. दुसरं समीकरण काय आहे? 2x अधिक y बरोबर 13 हे समीकरण आपलं नंबर 2 आहे. आणि 2x वजा 3y बरोबर 9 हे समीकरण आपलं पहिलं आहे. आता याची वजाबाकी करायचं चिन्ह बदलतात. इथं वजा, इथं अधिक, इथं वजा आहे. कारण का बरं? हे वजा ही वजा झाले प्लस, प्लस 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 झाले हे अधिक. इथं अधिक असते, इथं अधिक असते, इथं अधिक असते, इथं अधिक असते, काय म्हणजे इथं वजा. हे अधिक 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 होते, पण इथं वजा झालं, मग इथं झालं. हे झालं आपलं कटा. आता काय नाही, हे प्लस 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 हे ते झाले 4y, याची बेरीज झाली 4y, कारण इथे प्लस प्लस आणि प्लस मायनस मायनस प्लस होते, बरोबर. इथं मायनस आले. 13 म्हणून गेले 4. 4y बरोबर 4. इकडे गुणा करत आहे, इकडे जाऊन भागा करत. 4 4 1 4 4 1 4. आपलं y ची किंमत भेटली 1. आता आलेली किंमत कोणत्या तरी एका सोप्या समीकरणात ठेवायची. आता सोपं समीकरण कोणतं दिसते तुम्हाला इथं? जे बेरजे चिन्ह असते काय ते सोपं असते, जे वजा चिन्ह असते काय ते अवघड असते. आपला नियमच आहे. मग इथं समीकरण 1 मोठी छोट आलेली किंमत म्हणजे y बरोबर ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता पहिलं समीकरण काय आपलं? नाही सॉरी, दुसरं समीकरण आहे का? ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवू. आता दुसरं समीकरण काय आपलं? 2x अधिक y बरोबर 13 हे समीकरण 2. आणि 2x वजा 3y, आता हे x किंमत काढायची म्हणजे आपल्याला तसं 2x तसे अधिक y ची किंमत किती आली आपल्याकडे? 1 बरोबर 13. तर 2x बरोबर 13. इकडं अधिक, इकडे जाऊन वजा 1, म्हणजे 2x ची किंमत आली बरोबर 12. इथं इकडे गुणा करा, तिकडे जाऊन भागा करा. 2 1 2 12. x ची किंमत आली आपल्याकडे 6. x ची किंमत आली आपल्याकडे 6. तुम्ही लिहूच शकता x, 1 या समीकरणाचे उकल 6,1 आहे. तर एवढं लिहून घ्या. IMP गणित पाहणार आहोत. तर चला आपण याला सुरुवात करू. तर आपल्याला काय झाले? शेवटचे 2 उदाहरण आहेत, तुम्ही तुमच्या पुस्तकात पाहू शकता. सरासरी 1.1 मध्ये काय झाले? 99x अधिक x+1y बरोबर 499 हे समीकरण आपलं 1 झालं. 101x अधिक 99y बरोबर 501 हे समीकरण आपलं 2 झालं. आता इथं आपल्याला सहगुणक कोणता समान दिसतंय? सहगुणक, अरे सहगुणक कोणतं समान दिसत नाही. आपल्या इथं काय करावं लागेल? काय टेन्शन घ्यायचं नाही. इथं बघा, इथं संख्या आणि इथं संख्या सारखी आली तर आपल्याला काय करावं लागते? ती एकदा बेरीज करावं लागते, एकदा याची वजाबाकी करावं लागते. बोर्डाच्या परीक्षेला येणार म्हणजे येणार गणित 101% बोर्डाच्या परीक्षेला येणार म्हणजे येणार. तर आपलं फक्त अंक बदलू शकतात, पुस्तकात लिहू शकतात, असेच गणित येणार, फक्त अंक बदलू शकतात. जर तुम्हाला परीक्षेमध्ये पुढील एक सामायिक समीकरण सोडा म्हणून प्रश्न आला आणि असं गणित दिलं, इथं संख्या सारखी आली आणि इथं संख्या सारखी आली, पुढे काय असं आपल्या घेऊन नाही, तर आपल्याला काय करावं लागते? एकदा याची बेरीज करावी लागते आणि एकदा याची वजाबाकी करावी लागते, तर आपला सहगुणक समान होत आहे. मग आपण काय करू? आपण याची एकदा बेरीज करू. आपण मग आपण लिहावं लागते आधी समीकरण
समीकरण आपल्याला लिहावं लागते समीकरण 1 व 2 यांची बेरीज व वजाबाकी करू आता तुम्ही म्हणसाल तर आपल्याला बेरीज वजाबाकी करावं लागते तुम्ही दोन्ही कसं काय म्हणसाल नाही मी तुम्हाला म्हणलं की इथं संख्या सारखी आली तर आपल्याला एकदा बेरीज करावी लागते एकदा वजाबाकी करावी लागते हे सगुणक समान करून घेण्यासाठी आधी आपण बेरीज करतो तर आता बेरीज करू तर हे काय समीकरण लिहायचं आपण इथे लिहायचं आपण 99x अधिक x1 बरोबर 499 हे दिली x अधिक 99y बरोबर 501 हे समीकरण आपले 1 झालं हे समीकरण आपलं 2 झालं याची बेरीज करायचं म्हणजे इथं बेरजेचं चिन्ह द्यावं लागते आपण इथे बेरीज करतो 199 झाले 200 आणि x तसाला तसे अधिक 199 200 आणि हे y तसाला तसे आणि बरोबर 501 499 ची बेरीज किती येते 1000 आपल्याला काय करावं लागते आता हे दोन्ही संख्या ना याला भाग जाते का पास ही दोन्ही संख्या समान आली पाहिजे दोन्ही जर संख्या समान नसली तर तुमचं गणित चुकतंय ही दोन्ही संख्या समान आली पाहिजे आणि हे दोन्ही संख्येने याला भाग जाऊ शकतो भाग जर जात नसेल तर तुमचं गणित चुकलं म्हणजे आता 200 1000ला भाग जाते काय जाऊ शकते कितना 200 5 न भाग शकते हे 200 कटले भागला आपण याला इथं आलं 5 म्हणजे ही x असेल कसं x अधिक y बरोबर 5 तर हे आपलं समीकरण मिळालं आपल्याला 3 खूप सोपं गणित आहे काय नाही टेन्शन घ्यायचं नाही फक्त आपल्याला थोडं लक्ष द्यावं लागते मी काय म्हणतो तुम्हाला इथं संख्या सारखी आली पाहिजे इथं जर संख्या सारखी नसली दोन्हीची तर तुमचं गणित चुकतंय या दोन्ही संख्येनं शेवटची जी संख्या आली काय त्याला भाग द्यावा लागते परीक्षेमध्ये असं म्हणत येते पण चिन्ह बदलतात आणि हे अंक बदलून देतात आपलं नाव काय त्याचं हे आपलं 3 नंबर समीकरण आलं तर लगेच आपण वजाबाकी करून याचं 4 नंबर काढू आता आपण काय केलं तिथं आता वजा करू आपल्याला काय द्यायचे तसं लिहायचे 99x अधिक x1y बरोबर 499 हे समीकरण आपलं 1x अधिक 99y बरोबर 501 हे समीकरण आपलं 2 झालं आता इथं वजाबाकी करायचं म्हणजे आपल्याला वजाबाकीचे चिन्ह द्यावं लागते म्हणून आपण इथे सगळ्याची एकदा वजाबाकी करावं लागते 101 मधून 99 गेले किती राहिले 2 हे 2 लिहिले आपण तशाला तसे आणि x तशाला तसा अधिक तुम्हाला 101 मधून 99 गेले किती राहिले 2च हे 2 लिहिले आपण तशाला तसे आलं बरोबर 501 मधून 499 गेले किती राहिले 2च दिले आपण 2 आता हे 2 संख्या सारखी आली आपलं गणित सॉरी इथं वजाचं चिन्ह वजा हे म्हणून इथं वजा म्हणजे इथं वजाबाकी चिन्ह देतो ना आपण इथं वजा चिन्ह दाखवतो वजाबाकी करतो ना आपण म्हणजे इथं वजाचं चिन्ह दाखवतो बस त्याचं म्हटलं इथं 2 आलं आता हे दोन्ही संख्येने याला भाग द्या पाहिजे किती बे तर x वजा y बरोबर 1 न भाग बसला कारण x बरोबर 1 न भाग बसला हे समीकरण झालं तुमचं 4 एवढं आरामशीर लिहून घ्या समजा नसलं तर आहेच मी एवढं 5 समजा का एवढं लिहून घ्या लगेच आपण याला हे करतो तर विद्यार्थी मित्रांनो आता इथं x अधिक y बरोबर 5 हे समीकरण 3 मिळाले आपला x वजा y बरोबर 1 हे समीकरण आपल्याला 4 मिळाले आता हे दोघांचं 5 आहे हे दोघांची आपण बेरीज करू तर मग ह्या दोघांचं आपण बेरीज करू तर त्याला लिहू तिथं मग समीकरण
3 व 4 यांची बेरीज करू. आता तुम्ही मला सांगितलं आपण वजाबाकी करू शकतो की मी तो मागच सांगले की जे बेरजेचे आणि जे समजा इथं वेगवेगळे चिन्ह आले येतं तर त्याची वजाबाकी करतात, सॉरी बेरीज करतात, आणि सारखी चिन्ह आले तर वजाबाकी करतात. मी ते जर तुम्ही व्हिडिओ पाहत नसले तुम्ही पाहू शकता, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले. काही नियम सुद्धा आहेत या रेषी समीकरणाचे, ते जर तुम्ही व्हिडिओ पाहत नसले तर मी खाली 2 व्हिडिओ बनवून त्याचे नियमाचे तुम्ही पाहू शकता. लेक्चर 1 आणि लेक्चर 2 म्हणून दिलेले खाली ते तुम्ही पाहू शकता. आता आपण काय करायचे ते आता बेरीज करायची आपल्याला. मग आपण करून घेऊ त्याची बेरीज. x अधिक y बरोबर 5 हे समीकरण 3. x वजा y बरोबर 1 हे समीकरण 4 आहे आपलं. म्हणजे ते बेरीज करायची म्हणून आपल्याला इथं बेरजेचे चिन्ह द्यावं लागते. म्हणजे इथं आपण केली याची बेरीज, या सगळ्याची बेरीज. म्हणजे इथे काय म्हणजे 1 राहते, इथे काय म्हणजे करायचं 1 राहते, एकाने झाले 2. x तसाला तसे, धन ऋण समान चिन्ह कटले. 5 आणि 1 6, तर 2x बरोबर 6. हे इकडे गुणाकार होता, इकडे जाऊन भागाकार जाते, म्हणजे इकडे 2, तर बे 1 बे बिंदू बेत्रिक 7. x ची किंमत आली, तर x ची किंमत आली आपल्याकडे 3. आता आलेली किंमत कोणत्या तरी एका सोप्या समीकरण ठेवायची. सोपं समीकरण कोणतं ते पाहू शकतो आपण. आता आलेली किंमत कोणत्याही एका सोप्या समीकरणात ठेवून टाकू. आलेली किंमत कोणत्या एका सोप्या समीकरणात ठेवून टाकतो. x बरोबर 3 ही किंमत सोपं समीकरण कोणतं आहे? 1 आहे. जे बेरजेचे चिन्ह असते का ते सोपं असते, आपल्याला माहितच आहे. 3 आहे, सॉरी 3 मध्ये ठेवू. तर 3 समीकरण काय आपलं x अधिक y बरोबर 5. तर x ची किंमत किती आली आपल्याकडे 3 अधिक y बरोबर 5. y बरोबर 5, इकडं धन इकडे जाऊन वजा 3, तर y ची किंमत आली 2. आपल्याला असं म्हणून घेतं आपण लिहत मग इथं x, y या समीकरणाची उकल किती आली 3,2 आहे. तर किती सोपं उदाहरण. फक्त आपल्याला सुरुवातीला समीकरण सोपं करायचं नाही, फक्त आपल्याला समीकरण सोपं हे करायचे, सगुण म्हणजे समान करायचे. पहा व्हिडिओ जर तुम्हाला म्हणजे उदाहरण जर तुम्हाला समजलं नसलं तर तुम्ही तुम्हाला व्हिडिओ पाहू शकता. एवढं लिहून घ्या. तर आपल्याला शेवटचे गणित आहे ते पण असंच आहे, ते पाहतो आपण. तर एवढं लिहून घ्या. सो फ्रेंड्स, आपल्याला आता सर्वांसून 1.1 म्हटलं शेवटचं गणित आहे आपलं 49x वजा 57y बरोबर 172. हे समीकरण आपलं 57x वजा 49y बरोबर 252. हे समीकरण आपलं 2 आहे. आता काय नाही, मागच्या गणितासारखंच आहे, फक्त चिन्ह बदल येतं. इथे बेरीज होती, इथे वजाबाकी होती. आता तुम्ही मला इथे बेरीज इथे वजाबाकी केली म्हणून आपण वजाबाकी करतो, तसं काय नाही करायचं. एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकीच करायची असं गणित आल्यावर. एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकीच करायची असं गणित आल्यावर. बेरीज मग इथं चिन्ह आणि तुम्हाला सांगतो अजून एकदा, इथं चिन्ह सारखे आले ते एक समीकरण सोडवून परीक्षामध्ये विचारतात असे. तर आपल्याला एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकीच करावी लागते. मग आपण लिहावं लागते इथं समीकरण 1 व 2 यांची बेरीज व वजा
करू. आधी आपण याची बेरीज करून ठेवतो. मग आपण काय लिहायचं इथं, हे समीकरण खाली तसं तसं लिहायचं. 49 x वजा 57 y बरोबर 172. हे समीकरण 57x वजा 49 y बरोबर 252. हे समीकरण आपलं 2. मग आपल्याला इथे आपण बेरीज करतो, म्हणजे इथे बेरीज चिन्ह लागते. आपल्या एकदा आपण याची बेरीज करू. 57 49 झाले 106. हे x तसं तसे, हे वजाचं चिन्ह तसं तसं. मग तेच 106 हे y तसं तसे बरोबर 252 आणि 172 424. तर आपल्याला इथं चिन्ह इथं अंक सारखे आले पाहिजे. अंक जर सारखे आले तर आपलं गणित चुकलं. म्हणजे 106 4 ने भाग पडला. आपण लिहतो 106 ने भागू. मग आपल्याला किती x वजा y बरोबर 4. हे समीकरण आपलं 3. हे आपलं समीकरण 3 तयार झालं. तर चला विद्यार्थी मित्रांनो, x वजा y बरोबर 4 हे आपण समीकरण 3 काढले. याला बेरीज करून आता आपण वजाबाकी करून किती संख्या नक्की ते पाहूत. आता आपल्याला वजाबाकी करून द्यायची. आता वजाबाकी करताना म्हणलं आपली इथं खालची चिन्ह बदलतात. इथं राहील वजा, इथं वजा झाला अधिक, इथं वजा झाला अधिक आणि इथं डबल वजा. मग आता 49 आणि 57 मधून गेले, राहिले 8x. इथं तसे अधिक झालं. मला आपल्या इथं वजाबाकी करायचं ना, म्हणजे फक्त इथं वजाचं चिन्ह बदललं. म्हणजे इथं सारखं चिन्ह देऊ शकतो आपण, पण हे वजा वजा अधिक झालं ना, म्हणजे त्याला आता 8y बरोबर 252 मधून 172 गेले, राहिले किती 80 राहिले. आता आपण लिहतो मग इथं 8 ने भागू. तसंच करायचं, 8 ने भागू. 8 1 8 8 1 8 8 80. तर x अधिक y बरोबरची किंमत आली 10. हे समीकरण आपलं 4. हे समीकरण आपलं झालं 4. आता आपल्याला x आणि 3चा बेरीज करून आपण हे करू शकतो. करूत मग आपण त्याची बेरीज करू. काय दिलं आपल्याला इथं, x अधिक y बरोबर 10. x अधिक y बरोबर 10 हे समीकरण झालं आपलं 4. 3 समीकरण काय होतं आपलं, x वजा y बरोबर 4. x वजा y बरोबर 4 हे समीकरण झालं 3. लिहूत आपण 3. मी शाळकच म्हणलेलो, तुम्ही आरामशीर लिहा. 3 व 4 यांची बेरीज. दोघांची बेरीज किती येते, 2x 10 4 14. x बरोबर 14 भागिले हे 2 गुणाकार तिकडे जाऊन भागाकारात 2 1 2 2 7 14. तर x ची किंमत आली 7. x ची किंमत आली 7. आता हल्ली कोणतं तरी एक सोप्या समीकरण ठेवायची. सोपं समीकरण जे बेरीज चिन्ह असते ते, म्हणजे सोपं समीकरण कोणतं असते, जे बेरीज चिन्ह असते का ते सोपं असते. वजा चिन्ह थोडं वजा चिन्हामध्ये ठेवू शकतो, पण वजा चिन्ह थोडं अवघड जाते. म्हणून आपण सोपं समीकरण ठेवतो 1 मध्ये, ते बेरीज चिन्ह आहे. मग आपण लिहतो मग इथं काय आहे, x बरोबर 7 ही किंमत, x बरोबर 7 ही किंमत समीकरण 4 मध्ये ठेवू. म्हणजे काय, x अधिक
वाय बरोबर 10, एक्सची किंमत आली 7 अधिक वाय बरोबर 10, तर वाय बरोबर 10 वजा 7, तर वायची किंमत आली पण 3. चला लिहूत म्हणजे आपण एक्स वाय किती 7,3 उकल आहे. असे गणित तुम्हाला 3 मार्क किंवा 2 मार्काला विचारू शकतात. खूप इम्पॉर्टंट गणित आहेत. जर तुम्ही समजा नसेल पुन्हा माझा व्हिडिओ पहा, माझा व्हिडिओ स्किप करू नका, पुन्हा संपूर्ण व्हिडिओ पहा माझा, तुम्हाला हे गणित समजेल म्हणजे समजेलच. हे गणित येणार म्हणजे ना फक्त अंक बदलून येणार. जर तुम्हाला असेच गणित पाहिजे असले तर आताच माझे चॅनल सबस्क्राईब करा. जर पुढच्या धड्याचे आणि प्रकरणाचे म्हणजे पुढचे सर्वांना पाहिजे असले तर आताच माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि ते बेल आयकॉनला ऑन मध्ये सेट करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. चला एवढ्यानंतर परफेक्ट करा.